नमस्कार. आज सर्वांची आवडती रेसिपी आपण घेऊन आलेलो आहोत, पापलेट काळवण. मला माहीत आहे काळवण खाण्यासाठी खूप सारी लोकं हॉटेलला जातात, पण काहीच जाण्याची गरज नाही. आज आपण तीच रेसिपी घरी बनवणार आहोत. तर मी इकडे मीडियम साईजपेक्षा पण लहान साईजमध्ये इकडे पापलेट घेतलेले आहेत. आपल्याला जेव्हा पापलेट फ्राय करायचे असतात तेव्हा आपल्याला पापलेट मोठे असलेले चालतात, पण जेव्हा कालवण बनवायचं असते तेव्हा पापलेट लहान यासाठी घेतात. लहान पापलेटला चव मोठ्या माशापेक्षा जास्त असते. तर मित्रांनो, आपण इकडे एकदम लहान साईज पापलेट घेतलेले आहेत. आता छानपैकी आपण याला कटिंग करून घेऊया. सगळ्यात पहिल्या जी पंख आहेत ती आपण अशी बारीक कटिंग करणार आहोत. इकडे बारीक पंख असतात ना जी साईडला, ती सगळ्यात पहिलं अशी कटिंग करून घ्यायची आहेत. पलटी करायचं आहे. दुसऱ्या साईडला पंख आहेत ते एकदम कटिंग करायचे आहेत. नंतर आपण शेपटी कटिंग करून घेऊया पापलेटची. आणि त्यानंतर जी साईडला दोन पंख दिसत आहेत तुम्हाला, ती पंख आपल्याला अशी साईडने चांगली कटिंग करून घ्यायची आहेत, जेणेकरून आपण जेव्हा खाऊ तेव्हा ते आपल्याला काटे काटे जसे नाही वाटले पाहिजेत म्हणून. आता कटिंग झाल्यानंतर आपल्याला मधून बरोबर मिडलला दोन्ही साईडने सेम असं माप घेऊन एकदम अंदाजाने समोर कापून घ्या. आणि बघा, छान एकदम फ्रेश पापलेट आहेत. आता याच्यामधलं आपल्याला पोट साफ करायचं आहे पापलेटचं. तर हे बघा, हे असं दाबल्यानंतर असं बाहेर येते, पण असं खेचू नका, नाही तर ते काय होते आतल्यात फुटून जाते. आपण काय करणार आहोत, असं डायरेक्ट बोट घालायचं आणि एक साईडनं असं स्किनला पूर्ण हे करून खेचायचं. ते खेचलं ना का तुमच्या हातात पूर्ण पोटातली त्याच्या घाण निघून जाईल पापलेटची. हे असं खेचायचं. परत एकदा वरतूनसुद्धा आपण हात टाकून बघूया, म्हणजे साईडला वगैरे कुठे काय आहे काय बघा. असं काही नाही आहे, साफ झालेलं आहे. थोडंसं असं लागतं आहे हे बघा. आणि नंतर हे आपल्याला चांगलं पाण्यात धुवून घ्यायचं. पहिलं आपण सगळे कटिंग करून असे एक एक करून सगळं नीट जमा करून घेऊया. आणि नंतर सगळे कटिंग झाल्यानंतर आपण एका चांगल्या पाण्यात धुवून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण इकडे पाण्यात धुवून घेतो. आपलं सगळं कटिंग करून झालेलं आहे. आणि तुम्हाला मी जसं दाखवलं होतं की पोटामधनं आपण जी काळी कलरची घाण काढली होती, तर आता बघा पाण्यामध्ये असं पोट चांगलं साफ धुवून घ्यायचं आहे. आणि धुवून झाल्यानंतर छान एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला मीठ, मसाला, हळद चांगलं मिक्स करून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटासाठी. आता एक एक करत चांगलं आपण काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपण हळद, मीठ आणि मसाला मिक्स करून याला चांगलं 15 मिनटासाठी आपण साईडला ठेवून देऊया. म्हणजे त्याच्याने काय होईल, जे मसाले असतात ना ते छान त्या फिशला चांगले म्हणजे मॅरिनेट होतात. त्याच्यामुळे मच्छीचा स्मेल पण छान येतो आणि चांगले मसाले सगळे मिक्स होऊन जातात. आता 15 मिनटासाठी आपण साईडला ठेवून देऊया. इकडे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटो आपल्याला छान बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे मिक्सरमध्ये. सोबत कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर पण चांगली धुवून घेतलेली आहे. बारीक बारीक एकदम कटिंग करून आपण पेस्टसाठी आपण यूज करणार आहोत. याच्यामध्ये आपण 3 ते 4 मिरच्या टाकणार आहोत, हिरव्या मिरच्या पेस्टसाठी, आणि लसूण टाकणार आहोत. आणि याची चांगली आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपली पेस्ट रेडी झालेली आहे मित्रांनो. आणि आता आपण कालवण बनवायला स्टार्ट करूया. 15 मिनटं झालेली आहेत. आपण छान मच्छीसुद्धा साईडला मॅरिनेट करायला ठेवलेली आहे मसाल्यामध्ये. आता आपण इकडे कांदा कापून घेऊया. मी बारीक साईजचा कांदा घेतलेला आहे, कारण कांदा आपल्याला सगळ्यात पहिला तेलावर चांगला फोडणीतच फ्राय करायचा आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिला इकडे एक टोप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तेल घेतो अंदाजे 4 ते 5 चमचे तेल आपण अंदाजाने घेतो आहे. तुमची जास्त क्वांटिटी असेल फिशची तर तुम्ही जास्तही घेऊ शकतात. आपण कढीपत्त्याचं हे टाकतो थोडंसं, 4 ते 5 पानं कढीपत्त्याची टाकून घेऊ आपण. तेल पण छान गरम झालेलं आहे. आता याच्यावर आपल्याला थोडंसं राई आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे.
एकदा चांगलं परतून घ्या, म्हणजे जे कळलेलं तेल असते जे हातावर उडते पटकन ते जरा एकदम शांत झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता राई आणि जिरं टाकून घेऊया. आणि मग एकदा चांगलं परतल्यानंतर याच्यावर आपल्याला 10 ते 15 सेकंदानंतर आपण कांदा टाकून, कांदा आपल्याला चांगला लाल करायचा, जसं गोल्डन कलर जसं ना ब्राऊन टाईप तसा बनवायचा आपल्याला. त्याच्यानंतरच आपण पेस्ट टाकायची. तर आता आपण इकडे कांदा टाकूया. मी इकडे एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे, तुम्ही जो बघितलेला आहे तो. आता आपण याला छानपैकी असं कमीत कमी 2 ते 3 मिनटं चांगला लाल करेपर्यंत ठेवूया आपण. कांदा पूर्ण लाल झाल्यानंतरच आपल्याला पेस्ट टाकायची आहे. जर आपण अगोदर टाकली तर भाजी थोडीशी गोड होऊ शकते, आपल्याला भाजी गोड नाही करायची आहे. त्याच्यामुळे कांद्याला चांगलं थोडंसं करपवून घ्या. कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये पेस्ट टाकूया मित्रांनो. ही आपण पेस्ट जी रेडी केली होती ती आपण आता याच्यामध्ये टाकतो आहे. थोडं हात वगैरे सांभाळून, कारण कसं आहे तेल कधी कधी पटकन हातावर उडते, थोडं काळजी घ्या. आता आपण याला चांगल्यापैकी परतून घेऊया मित्रांनो. कांदा आणि पेस्ट चांगली एकदम मिक्स झाली पाहिजे, असं समजलं नाही पाहिजे की कांदा आणि पेस्ट वेगवेगळे आहे, म्हणून चांगलं मिक्स करून घ्या. त्याच्याने काय होते, दिसायला पण छान वाटते आणि मेन म्हणजे पेस्ट पण अजून छान बनते. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. तर सगळ्यात पहिला मी काळा मसाला घेतलेला आहे, कोल्हापुरी काळा मसाला जो असतो तो घेतलेला आहे. त्यानंतर लाल मिर्च पावडर, आता गरम मसाला टाकलेला आहे. आता ही लाल मिर्च पावडर आहे ती मी टाकतो आहे, थोडं थोडं टाकतो कारण ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड केले होते. हळद टाकतो आहे थोडीशी आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. पण हे सगळं परतून झाल्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया मित्रांनो. मीठ पण मी आता चवीनुसार घेतलेलं आहे. पहिलं आपण ऑलरेडी टाकलं होतं 2 चमचे लहान, पण आता मी एकदम चवीनुसार, कारण आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे. ग्रेव्ही म्हणजे आपण कालवण बनवणार आहोत. तर कालवणमध्ये सगळ्यात जास्त रस्सा असतो, तर आपण रस्स्यासाठी आपण मीठ थोडं जास्त टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आपण पापलेट जी कटिंग करून ठेवलेली आहे, चांगली 15 ते 20 मिनटं जरी आपण ठेवून दिलेली साईडला, ती आपण आता मिक्स करून याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं परतल्यानंतर आता आपण याच्यावर थोडा वेळ ताट ठेवून याला चांगलं शिजवूया. आणि ताट पण मी तेच ठेवतो आहे ज्याच्यामध्ये मसाला मी काढवला होता. आता याच्यावर थोडंसं पाणी टाकू आपण, 1 ग्लास, आणि तेच पाणी आपण नंतर टाकूया, म्हणजे जो मसाला आहे ना त्याच्यात मीठ वगैरे सगळं मिक्स होतं, म्हणून ती थोडी टेस्ट त्या पाण्याला सुद्धा येऊन जाईल. 4 ते 5 मिनटासाठी आता आपण असं स्लो गॅस करून त्याला वाफेवर ठेवून देऊया. आणि मग आपली रेसिपी रेडी. तर आपण आता पाणी जे वर गरम केलेलं आहे त्यात आपण याच्यामध्ये घालूया. आणि मित्रांनो फक्त 6 ते 7 मिनटं आपल्याला अजून उकळ द्यायचं आहे आणि आपली पापलेट करी इकडे रेडी होते आहे, म्हणजेच पापलेटचं कालवण. आणि खाण्यासाठी एवढी मजा येईल ना. एकदा रेसिपी जाऊन ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. छानपैकी मित्रांनो एकदम स्मेल पण छान सुटलेला आहे आणि याची टेस्ट पण तेवढीच छान असेल. आता आपण उकळ देऊन झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये कोकमचं पाणी घालणार आहोत. तुम्ही जर चिंचेचं पाणी घातलं तरी चालेल, पण आम्ही कोकमचं पाणी घालतो म्हणून मी इकडे कोकम घेतलेलं आहे. थोडंसं त्याला चांगलं पाण्यामध्ये मिक्स केलं आहे. त्याच्याने काय होते, जे ओसटपणा असतो मच्छीचा तो निघून जातो. आणि छान आपली इकडे रेडी झालेली आहे रेसिपी मित्रांनो. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा, तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये पण नक्की शेअर करा.